Hello, dear friends. In the previous lectures, we learnt about short story, its definition, its origin, growth, some of the examples of short stories, and some of the authors who wrote short stories. And now, today, in the last lecture in the series of short story, it is actually the third lecture, the unit number third, the first lesson that is short story. Today, we are going to learn features of short story. Features. Friends, first of all, we should know what is meant by features. Features can be called characteristics. Features are actually characteristics. In Marathi, we call vaishishte. So let us see which are the features of short story, how the characteristics are function to create short story. The short story is a distinct literary form. It must not be regarded as shortened novel. Uh, Friends, there is a difference in between short story and novel. Novel is different, short story is different. Novel आणि शॉर्ट स्टोरी लघुकथा ह्या दोघांनाही एकत्रित आणू नये असं म्हणणं आहे, असं एक फीचर आहे. दोघेही वेगवेगळे आहेत. शॉर्ट स्टोरी वेगळी आहे, नॉवेल वेगळी आहे. नॉवेल शॉर्ट स्टोरीला छोटी नॉवेल असं सुद्धा म्हणू नये, कारण त्याचा छोटी नॉवेल्सला सुद्धा एक प्रकार आहे, एक नाव आहे, दॅट इज नॉवेला. Novella means short novel can be called. The book which is not short story, which is not novel, which is in between short story and novel can be called novella. But here we are talking about short story. Short story म्हणजेच ती छोटी असावी, इंडिपेंडेंट असावी, ती नॉवेल नाही. ओके. दुसरं आपण हे बघूया. द सेकंड फीचर इज दॅट the short story contains all the major elements of fiction, such as plot, characters, dialogues, setting, denouement, all. Theme. जसं एखाद्या फिक्शन मध्ये एलिमेंट्स असतात, घटक असतात, इन अ सेम वे त्याच सारखं शॉर्ट स्टोरी मध्ये सुद्धा एलिमेंट्स राहतील. कोणकोणते राहतील? तर पहिला आहे प्लॉट राहील, कथानक राहील, कॅरेक्टर्स राहतील, पात्र राहतील, डायलॉग्स राहतील, डायलॉग्स यू नो व्हॉट इज मीन डायलॉग, आणि सेटिंग. एक पर्टिक्युलर सेटिंग राहील, कुठलं तरी एक सेटिंग राहील. ओके, कुठल्या तरी भागामध्ये ती गोष्ट झालेली असेल, दॅट इज कॉल्ड सेटिंग, असं राहील. तिसरं आपण, आय होप यू आर गेटिंग मी, तुम्हाला समजत आहे असं आशा करतोय, आणि तिसऱ्या पॉइंटकडे वळतोय. द शॉर्ट स्टोरी टेन्स टू फोकस ऑन अ सिंगल प्लॉट. शॉर्ट स्टोरी मध्ये फक्त एकच प्लॉट असेल, एकच कथानक असेल. प्लॉट म्हणजे प्लॉट नाही, प्लॉट मीन्स कथानक. एकच प्लॉट असेल, एकच कथानक असेल. इट कॉन्सन्ट्रेट ऑन वन कॅरेक्टर ऑर व्हेरी स्मॉल सेट ऑफ कॅरेक्टर्स. ही जी शॉर्ट स्टोरी आहे, याच्यामध्ये एकतर एकच पात्र असेल किंवा फार कमी, व्हेरी फ्यू पात्र असतील, भूमिका करणारे पात्र असतील. नेक्स्ट थिंग इज दॅट सिंगल सेटिंग. हे बघा, सिंगल सेटिंग, एकच सेटिंग असावी, एकाच स्थळी, एकाच घटनास्थळी ही घटना घटायला पाहिजे, किंवा नाहीच जर एकच घटक असेल, एकच असेल तर मोस्ट ऑफ 2 और 3, नॉट मोर देन दैट. जैसे नॉवेल में होता है कि बहुत सी चीजें जो है वो इधर उधर होती है, कभी एक चीज यहाँ पे, दूसरी चीज कहीं और, तीसरी चीज कहीं और, ऐसे यहाँ पे नहीं होना है. इन अ शॉर्ट स्टोरी देयर मस्ट बी वन, if not two,
3, नॉट मोर दॅन दॅट. ओके. तर ह्या ज्या घटना ज्या घडतील लघुकथेमध्ये, तर 1, 2, 3 त्याच्या वर नको. 3 ठिकाणी घडायला पाहिजे. समजा फॉर एक्झाम्पल नवरगावमध्ये एक घटना घडत आहे, रत्नापूरमध्ये एक घडली आणि तिसरी घटना ही आपल्या सिंदेवाईला घडली. नॉट मोर दॅन दॅट, बस. सो कॅरेक्टर तेच असतील. देअर शुड नॉट बी मोर कॅरेक्टर. मेन ऍक्शन कव्हर्स शॉर्ट पीरियड ऑफ टाइम. जी कथा असेल, मुख्य बघा जी कथा आहे त्याच्यामधलं जे मुख्य काय म्हणू आपण ऍक्शन असेल, मुख्य कृती जी असेल ती छोट्या छोट्या वेळासाठी असेल. ओके. द पीरियड विल बी व्हेरी शॉर्ट. सो लेट अस सी अगेन. आपण हा जो मुद्दा आहे 3 नंबरचा मुद्दा आपण पुन्हा वाचून घेऊया. सी शॉर्ट स्टोरी टेंड टू फोकस ऑन सिंगल प्लॉट. एकच कथानक राहील. कॉन्सन्ट्रेट ऑन कॅरेक्टर. वन कॅरेक्टर, एकच पात्र राहील किंवा व्हेरी व्हेरी स्मॉल सेट ऑफ कॅरेक्टर, 2 किंवा 3, 4, 5, नॉट मोर दॅन दॅट. एकच सेटिंग असायला पाहिजे, एकच घटनास्थळ असायला पाहिजे. नाहीच जमत एकच तर 2 किंवा 3, नॉट मोर दॅन दॅट. एकच ऍक्शन असायला पाहिजे, मेन ऍक्शन कव्हर शॉर्ट पिरियड मध्ये व्हायला पाहिजे. ओके. दिस शुड बी केप्ट इन माइंड. नेक्स्ट, while the plot is while the plot is um, usually not as complicated as that of novel. मी आधीच सांगितलेलं आहे की प्लॉट जो आहे तो एकच पाहिजे, कथानक एकच पाहिजे. हा कॉम्प्लिकेटेड नको इन नॉवेल सारखा, नाहीतर नॉवेल मध्ये खूप गुंतागुंत असते. इन नॉवेल देर आर सो मेनी प्लॉट्स and we become confused. What is the relation of this plot and that plot? What is the relation of this character and that character? In short story, there should not be such mixing. There should not be such mingle. That has to be keep in our mind while dealing with short story. Next thing is that a short story form can handle as wide range of themes as novel. जरी प्लॉट हा एकच असला, जरी कथानक हे एकच असलं, तरी पण शॉर्ट स्टोरी मध्ये एक क्षमता आहे की ती वेगवेगळ्या थीम्स ज्या आहेत त्या हँडल करू शकते. शॉर्ट स्टोरी मध्ये तेवढी पॉवर आहे. जसं 15,000 वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. इफ वी आर गोइंग टू राईट 15,000 वर्ड्स इन वन शॉर्ट स्टोरी, इट कॅन हँडल सो मेनी थीम्स. इट कॅन हँडल्स more than one theme as novel handles. ओके. मी दुसऱ्या पॉइंट कडे वळतोय आता. दुसरा पॉइंट आहे आपला, शॉर्ट स्टोरी इज अ कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म ऑफ प्रोज नॅरेटिव्ह. एका विशिष्ट मुद्द्यावर कॉन्सन्ट्रेट करणारा हा एक फॉर्म आहे, लिटररी फॉर्म आहे, लिटररी जानर आहे, लिटरेचरचा एक पार्ट आहे, लिटरेचरचा एक भाग आहे, लिटरेचरचा एक प्रकार आहे की जो एका पर्टिक्युलर पॉइंटवर कॉन्सन्ट्रेट करतोय. हा एक प्रोज नॅरेटिव्ह आहे. नॅरेट करणे म्हणजे काय? वर्णन करणे. प्रोज म्हणजे काय? तर इथं कवितेच्या ओळी नाही आहेत, इथं सेंटेन्सेस आहेत. वाक्यांच्या माध्यमातून हा नॅरेट करतो, वर्णन करतो एखादी स्टोरी, आणि छोटा आहे म्हणून इट इज कॉल्ड शॉर्ट स्टोरी. द रायटिंग इज इकॉनॉमिकल अँड डेन्स. इकॉनॉमिकल का बरं म्हटलेलं? आर्थिक असा अर्थ होतो का इथं? तर अजिबात नाही. इकॉनॉमिकल मीन्स वेअर short story is occurs, very few words are used to demonstrate it, to narrate it. नॅरेट करण्यासाठी कमीत कमी शब्दांचा वापर यूज करून चांगल्यात चांगली गोष्ट सादर करणे, दॅट इज कॉल्ड इकॉनॉमिकल. डेन्स, डेन्स म्हणजे ऍक्च्युली घनदाट असं होते. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. एकच गोष्ट की जी लांब लचक सांगणे, दॅट इज अकर इन नॉवेल. पण शॉर्ट स्टोरी मध्ये असं होत नाही. खूप मोठी गोष्ट छोटी करून सांगणे, इट कुड बी इन शॉर्ट स्टोरी, दॅट इज बाय डेन्स वर्ड इज युज्ड हिअर. सो देर आर नो लेझरली डिस्क्रिप्शन ॲज फाउंड इन द नॉवेल. बघा हे इथं सांगितलेलंच आहे की खूप असं अवाढव्य असं खूप मोठं असं डिस्क्रिप्शन नाही आहे, वर्णन नाही आहे नॉवेलमध्ये. अनलेस इट सर्व्स अ स्पेसिफिक पर्पज, रायटर्स whittle down anything that does not contribute to overall effect.
that they intend to produce in the reader. Just a minute. Okay, see, I note down the meaning of whittle down. Whittle down means to make short. रायटर काय करतो, एखादा लेखक काय करतो, शॉर्ट स्टोरी रायटर काय करेल, तर शॉर्ट स्टोरी रायटर हा एखादी गोष्ट जी आहे तिला शॉर्ट करायचा प्रयत्न करेल आणि ती गोष्ट एक स्पेसिफिक इंटेंटने जाईल, एक स्पेसिफिक व्हॉट यू कॉल इफेक्ट प्रोड्यूस करेल रीडरवर, रीडरच्या मनात, वाचकाच्या मनात. सो इफ आय एम द शॉर्ट स्टोरी रायटर, जर मी शॉर्ट स्टोरी रायटर असतो किंवा असेन, तर मी काय करेन, माझी गोष्ट, मी जर शॉर्ट स्टोरी लिहितोय तर ती शॉर्ट वेने, छोट्या छोट्या पद्धतीने, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त इफेक्ट कसा निर्माण करेल तेच बघणार आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे की रायटर काय करेल, तर व्हिटल डाऊन, शॉर्ट, एनिथिंग दॅट डज नॉट कॉन्ट्रीब्यूट टू ओव्हरऑल इफेक्ट. म्हणजे समजा एखादी गोष्ट मी लिहितोय आणि कुठलं तरी इररिलेव्हंट लिहून ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये, तर मी ते काढायचा प्रयत्न करेल. काढून काय करेल, तर मी माझी शॉर्ट स्टोरी ही शॉर्ट करायचा प्रयत्न करेल. अँड दॅट इज दी स्पेसिफिक वन कॅरेक्टरिस्टिक्स हिअर फॉर शॉर्ट स्टोरी. द लास्ट feature, the last characteristics of short story is denouement. See, focus here, denouement. It is very famous one. Actually, there is a plot, there is a characteristics. Let me show you through one. Just a minute, let me type it for you. Elements of novel. Okay. Or denouement. Okay. Okay. This is the diagram where one can see ही बघा एक डायग्राम आहे इथं. एक्सपोजिशन, दिस इज एक्सपोजिशन. एक्सपोजिशन म्हणजे काय, तर स्टार्टिंग, हे ही बघा, इथं बघा, ही इथं बाहेर चाललेली आहे, इथं बघा, ही एक्सपोजिशन. एक्सपोजिशन इज द स्टार्टिंग पॉइंट. रायझिंग ऍक्शन, जेव्हा रायझिंग ऍक्शन म्हणजे आता नॉवेलची सुरुवात झालेली आहे, हळूहळू हळूहळू गोष्टींचा चढता क्रम हा सुरू झालेला आहे. क्लायमॅक्स, आपण एक गृहीत धरतो की असं असं होईल रे बाबा म्हणून, ही दिस इज द क्लायमॅक्स, इज द व्हॉट यू कॉल द हायेस्ट पॉइंट फ्रॉम वेअर द फॉलोइंग ऍक्शन इज स्टार्टेड. म्हणजे एक गोष्ट की ज्याची सुरुवात झालेली आहे ती पीक वर जाऊन पोहोचली, दॅट पीक इज कॉल्ड क्लायमॅक्स. ओके, एखाद्या गोष्टीचं पीक, एखाद्या स्टोरीचं पीक, एखाद्या नॉवेलचं पीक, दॅट इज क्लायमॅक्स. आणि तिथून सुरू होतं मग फायलिंग ऍक्शन. फायलिंग ऍक्शन नाव अँड ऍट द एंडिंग देर इज डिनॉमेंट. डिनॉमेंट म्हणजे काय ते आपण बघणारच आहोत. पण दिस इज दी व्हॉट यू कॉल दी पिक्चर यू शुड कीप इन युअर माइंड इफ यू वॉन्ट टू read, if you want to analyze, if you want to study in deep novel and short story, you should know exposition, rising action, climax, falling action, denouement. याच्यामध्ये कधी कधी अँटी क्लायमॅक्स पण होऊ शकतो. व्हॉट एव्हर वी एक्सपेक्ट दॅट इट विल बी हॅपन, आणि इफ इट इज नॉट गोइंग टू हॅपन, जर आपण एक्सपेक्ट केलं की असं असं होणार आहे आणि तसं नाही झालं, इट कुड बी अँटी क्लायमॅक्स. सो लेट अस सी, लेट अस फोकस ऑन आवर नोट्स हिअर. हा, ओके. तर डिनॉमेंट म्हणजे काय, तर फायनल अनफोल्डिंग ऑफ द प्लॉट. जो कथानक आहे
एका स्टोरीचा कथानक आहे, त्या कथेचा शेवटचा पार्ट की जो कथे कथेवर कथेला काय करतो तर कथेचा उलगडा करतो वन कॅन कॉल. जसं एक सस्पेन्स स्टोरी असेल आणि सस्पेन्स स्टोरीचा शेवटचा पार्ट म्हणजे पूर्ण स्टोरीमध्ये आपल्याला माहीतच नाही की क्रिमिनल कोण आहे आणि ॲट द एंड वी कम टू नो हू इज द क्रिमिनल. दॅट इज डिनॉमेंट. तो डिनॉमेंट आहे असं समजून घ्या. फायनल अनफोल्डिंग ऑफ द प्लॉट इज स्विफ्ट. शॉर्ट स्टोरीमध्ये कसं असतं तर डिनॉमेंट इज स्विफ्ट. द एंडिंग युजली अब्रप्ट अँड ओपन टू इंटरप्रिटेशन. जेव्हा एखादी शॉर्ट स्टोरी सुरू होते तेव्हा इंटरप्रिटेशन म्हणजे स्पष्टीकरण सुरू होतं, एखाद्या गोष्टीचं नॅरेशन सुरू होतं आणि एंडिंग जी आहे ती अब्रप्ट. अब्रप्ट म्हणजे अचानक, अकस्मात. मेनी टाइम एंडिंग इज अब्रप्ट. अ शॉर्ट स्टोरी कॅन एंड इन सस्पेन्स. शॉर्ट स्टोरी ही सस्पेन्सने एंड होऊ शकते. विथ सस्पेन्स यू नो, रहस्य. ओके, रहस्याने सुद्धा एंड होऊ शकते. जसं मी आत्ता एक सांगितलं थोड्या वेळापूर्वी क्रिमिनलचं. इट इट कुड बी एंड विथ सरप्राईज. म्हणजे आपण काहीतरी एक विचार करू, होईल दुसरंच सरप्राईज. ओके, वी विल बी शॉक्ड, वी विल बी सरप्राईज दॅट टाइम. अँटी क्लायमॅक्स. Of my friends here, anticlimax is a term related to it is actually literary term. So what is anticlimax? Anticlimax is event that is less exciting than you had expected. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट एक्सपेक्ट केली की असं असं होणार आहे. समजा फॉर एक्झाम्पल देअर इज हिरो, देअर इज हिरोईन, 2 persons are there and hero and heroine are there, one villain is there, and you expect that villain will be killed by the hero and heroine will be married at the end. That will be ending, you have expected that, but sometime it could be anticlimax. ॲज जर तुम्ही सैराट मूव्ही बघितला असेल तर सैराट मूव्ही मध्ये आपण विचार करतो एक, होतं दुसरंच ॲट द एंड. सो हिअर that can be called anticlimax. You have to keep in mind. Sometime तर शॉर्ट स्टोरी ही जी आहे ती सस्पेन्सने एंड होऊ शकते, सरप्राईजने एंड होऊ शकते, अँटी क्लायमॅक्सने एंड होऊ शकते, और इफी फनी. व्हॉट इज मीन बाय इफी फनी ओव्हर हिअर इज दॅट समजा रिलेव्हेशन, त्याला आपण रिलेव्हेशन असं म्हणू शकतो. एखादी गोष्ट की जी रिअलाइज झाली आपल्याला सडन, दॅट इज द सडन वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर फॉर इफिफनी. इफिफनी मीन्स एखादी गोष्ट की जी सडन रिअलाइज झाली आपल्याला, सडन रिलीव्ह झाली, तो रिव्हील झाली, उघडकीस आली, दॅट कॅन बी कॉल इफिफनी. सो और मेनी अदर वेज वन कॅन नॉट से दॅट शॉर्ट स्टोरी विल एंड विथ सरप्राईज ओनली. असं कोणीच म्हणू शकत नाही की शॉर्ट स्टोरी आहे तर ती फक्त सस्पेन्सनेच एंड व्हावी, शॉर्ट स्टोरी आहे तर त्याची हॅपी एंडच व्हावी, शॉर्ट स्टोरी आहे तर ट्रॅजिक एंडच व्हावी, शॉर्ट स्टोरी आहे तर सरप्राईजनेस एंड व्हावी. नो. सो देर आर मल्टिपल वेज. इट इज अप टू दॅट रायटर हाऊ ही वॉन्ट टू फिनिश हिज शॉर्ट स्टोरी. So these are some of the elements, sorry, some of the characteristics, some of the features of short story. Let us highlight all the features once again and then we will stop here. See, features of short story. Okay. In a very first feature, we learned that short story is distinct from other literary form. It is a different literary form. It is not like novel. जरी नॉवेल सारखी असली तरी पण त्याला नॉवेल नाही म्हणू शकत आपण, नॉवेला सुद्धा नाही म्हणू शकत. इट इज डिफरंट वन. शॉर्ट स्टोरी कंटेन्स ऑल मेजर एलिमेंट्स ऑफ फिक्शन. म्हणजे फिक्शन मध्ये जे मेजर्स एलिमेंट्स आहेत ते शॉर्ट स्टोरी मध्ये सुद्धा येऊ शकतात. कॅरेक्टर आहे, प्लॉट आहे, डायलॉग आहे, सेटिंग आहे, सगळी फीचर्स आपण शॉर्ट स्टोरी मध्ये यूज करू शकतो. शॉर्ट स्टोरी टेन्स टू फोकस ऑन. बघा हा तिसरा जो पॉइंट आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. शॉर्ट स्टोरी मध्ये काय येतं तर सिंगल प्लॉट येईल, एकच प्लॉट. ओके, एकच कथानक, एकतर एक कॅरेक्टर किंवा 2-3 कॅरेक्टर, नॉट मोर दॅन, व्हेरी स्मॉल सेट ऑफ कॅरेक्टर्स. एकच सेटिंग पाहिजे आणि एका सेटिंग मध्ये जर होत नसेल, एक इव्हेंट म्हणजे एक
पर्टिक्युलर भागामध्ये जर होत नसेल तर 2 किंवा 3 भूभाग आपण वापरू शकतो ना, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि मेन ॲक्शन जी आहे शॉर्ट स्टोरी मधली ती छोट्या पिरियड पुरती पाहिजे, जास्त पिरियड नको. ओके. तर ही काही लक्षात ठेवण्याजोगी आहेत फीचर्स. प्लॉट जो आहे तो कॉम्प्लिकेटेड नसावा नॉव्हेलसारखा. जरी कॉम्प्लिकेटेड नसला तरी पण तो मल्टिपल थीम्स मात्र ऑकर करू शकतो. ओके. पुढच्या याकडे वळतोय मी. ओके. शॉर्ट स्टोरी जो आहे मी सम अप करतोय मित्रांनो. लेट मी सम अप दिस. शॉर्ट स्टोरी हा एक कॉन्सन्ट्रेटेड प्रोज नॅरेटिव्ह आहे. प्रोज स्टाईलमध्ये लिहिला जातो. असं नाही आहे की यापूर्वी त्यांनी व्हर्समध्ये ट्राय केलं आहे. व्हर्समध्ये सुद्धा शॉर्ट स्टोरी ट्राय केलेली आहे. बट इट इज मेनली नाउ डेज रिटन इन प्रोज नॅरेटिव्ह. सो रायटिंग कशी असावी तर ती शॉर्ट असावी आणि स्वीट असावी. ओके. जो महत्वाचा पार्ट नाही तो काढून टाकण्यात यावा, व्हिटल डाउन करण्यात यावा आणि संक्षिप्त रूपात मांडण्यात यावा. डिनॉमेंट हा एक स्विफ्ट आहे, अब्रप्ट आहे आणि ओपन जी आहे ती इंटरप्रिटेशन जी आहे, ओपनिंग जी आहे याची शॉर्ट स्टोरीची जी ती इंटरप्रेट केली जावी, नॅरेट केली जावी. आणि डिनॉमेंट कसा असावा हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणजे एंडिंग कशी असावी हे कोणी सांगू शकत नाही. हा आकस्मिक असू शकतो, सस्पेन्स असू शकतो, सरप्राईज असू शकतो, अँटी क्लायमॅक्स असू शकतो. आपण जसा विचार करू तसंच होईल असं काही नाही. इफी फनी सुद्धा असू शकते और मेनी अदर वेज अकॉर्डिंग टू रायटर. सो दीज आर सम ऑफ द features, some of the characteristics of short story. We will meet again in the next lecture with new topic. Uh, till you should read all these what you call the material which you have already. Focus on your book, write down some of the important notes in your book, in your notebook, and try to read them once, twice, thrice. And if you are getting confused, watch this video, uh, share it, subscribe it, and tell your friend to watch it. And if you have any question, you can ask me in comment box. With this, we stop here.